हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर आणि तुमचं स्वागत आहे 10,004 डेज चॅलेंजमध्ये. आज आपला डे 4. आज आपल्याला खूपच एक्स्ट्रा काम करायचं, कारण आपल्या सेकंड डेमधले जी अर्निंग आहे कमी ती पण आज लास्ट डे तर कवर करायची आहे. सकाळच्या वाजले 5:45. आपण काल रात्री खराडीला थांबलेलो मित्राच्या रूमवर. आता इथनं स्टार्ट केलं आहे. तर आपण पहिली ट्रिप लागली आपल्याला. हे खराडी टू कासरवाडीचे 208 रुपये दाखवलेत. तर बघूया. खूप ट्रिप आल्या त्या अगोदर, पण रेट काय परवडण्यासारखे नव्हते म्हणून एक्सेप्ट नाही केलं. आता ही आली आहे 208 रुपये दाखवलेले, एक्सेप्ट केली आहे. बघूया, आपण वाटलं तर आज ओला तर रिचार्ज पण मला 2 जागी ॲक्टिव्ह राहून बघूया अर्निंग किती होती आजची. ठीक आहे, तर चला कस्टमरला ड्रॉप केला, बघूयात किती आपल्याला भेटतं. कस्टमरला आपण नाशिक फाट्याला ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला त्याचे 198 रुपये भेटलेत, आणि म्हणजे पर किलोमीटर राईड 10 रुपयांनी भेटली आहे. तर बघूया आता. मॉर्निंगच्या टायमिंगला पण 10 रुपयांनी रेट काय समजत नाही आहे. तर आपण आता ओला जर रिचार्ज केला आहे आणि ओलाला पण आता ॲक्टिव्ह होऊया. तर बघूया, ओलाला जर चांगल्या रेटमध्ये राईड भेटली तर चांगल्या रेटमध्ये राईड उचलूया. आणि उबरचं पण आता सेम तसंच करूया, म्हणजे आजचा टार्गेट आपला पूर्ण होईल. आपण नाशिक फाट्याला आलो काय राईड पिकअप करायला, पण काय कस्टमरने वाटतं कॅन्सल केले. त्यांच्या अगोदरचा कॅब ड्रायव्हर काही येत नव्हता म्हणून त्यांनी कॅब ड्रायव्हरने कॅन्सल केलं. आपल्याला राईड आली ती, पण आपण एक्सेप्ट केली. ते आपण आलो लोकेशनला, पण तरी कस्टमरने कॅन्सल केलं. आपल्याला 36 रुपये काय भेटलेत. तर बघा तिथं पुढची राईड ओलावर पडते का उबरवर. पिंपळे गोळावरनं काय आपल्या ट्रिप लागली सदाशिव पेठला ड्रॉप करायची आहे. टोटल पिकअप 3 किलोमीटर आणि ड्रॉप 14 किलोमीटरचा होता. 240 काही दाखवलेलं म्हणून एक्सेप्ट केलेत आपण. 12 रुपयांनी काय दाखवत होती ट्रिप. तर आता जाऊया कस्टमर पिकअप करायला, ड्रॉप केला, बघू आपल्याला किती भेटतं ते. आता पिंपरी सौदा करून घेतलेली ट्रिप आपण ड्रॉप केली शनिवारवाड्याला, आणि आपल्याला त्याचे भेटलेत 214 रुपये, आणि पर किलोमीटर 12 रुपयांनी काय भेटलेत. तर आता आपण इथं दगडूशेठ जवळ आहे, तर बघूया ओलाला पण ऑनलाईन जाऊन कधीतरी मोठी ट्रिप घेऊया. रॅपिडोकडनं ट्रिप लागली आपल्याला, तर हडपसरला कुठं ड्रॉप करायचं आहे. तर अमाऊंट एवढं काय बघितली नाही, ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती किलोमीटरने भेटते. रॅपिडो तर चांगलाच रेट असतो एनी टाईम, त्याचे राईड पण लवकर भेटत नाही. पण तर बघूया ड्रॉप केल्यानंतर किती किलोमीटरने आपल्याला भेटते रेट. रॅपिडोची राईड केली आपण ड्रॉप. रॅपिडो चांगला रेट भेटला, 16 रुपये पर किलोमीटर आपल्याला भेटलेत. 170 रुपये काय पे केलेत कस्टमरनी. आता पुढची बघूया राईड. ओलाची तो रिचार्ज मारला, पण काय राईड येणं झाली आहे, तर बघूया अजून काय होईल. पुढची राईड लागली ओलाकडनं हडपसरवरनं बानेरला ड्रॉप करायचं आहे. 311 रुपये काय दाखवलेले आपल्याला. तर म्हटलं चला जाऊया पिकअप होऊन ड्रॉप करूया. प्रॉपर डिस्टन्स बघितला ना, काय ॲड्रेस नव्हता आला. तर बघूया ड्रॉप केल्यानंतर किती किलोमीटरला किती देते ओला, आणि मग त्या पुढं कंटिन्यू करूया. आपण ड्रॉप केला आपण बानेरला, त्याचे आपल्याला 300 काहीतरी रुपये भेटले. पण पूर्ण अर्निंग दिसत नाही आहे. कस्टमरने तर फक्त 270 पे केलेत ऑनलाईन, बाकीचे आपल्याला तेच कमिशनचे आले असतील. आपल्याला ड्रॉप करायच्या अगोदर पुढची राईड आली आहे, ती राईड एक्सेप्ट केली आपण. सदाशिव पेठला ड्रॉप करायची आहे काय, त्याचे 200 किती ते दाखवलेले. तर ते ड्रॉप करूया आणि मग बघूया टोटल आपल्याला आधीच्या राईडची किती भेटलेले, या राईडची किती भेटतात ते. लास्ट ट्रिप ड्रॉप केलेली सदाशिव पेठेमध्ये, त्याचे आपल्याला 228 रुपये भेटलेत. आणि ती कोरेगावच्या पुढं पासपोर्ट ऑफिसजवळ तिथं ड्रॉप केलं आहे, त्याचे आपल्याला भेटलेत 184 रुपये. तर आता सकाळ आत्ताची आणि आपली झाली आहे उबरवर 451 आणि ओलावर 574 आणि रॅपिडो एका राईड मारली 175. टोटल 1200 रुपये झालेत, आणि आपली गाडी चालली 111 किलोमीटर. तर आता आपण थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि पुढचे ट्रिप चालू करूया थोड्या वेळाने. आपण जसं ट्रिप चालू केली तशी आपल्याला पहिली ट्रिप लागली पासपोर्ट ऑफिसवरनं इथं शिवाजीनगरला ड्रॉप करायची. तर शिवाजीनगरला आपण ड्रॉप केलं आहे, आणि आपल्याला त्याचे भेटलेत 187 रुपये. तर ठीक आहे, 12 किलोमीटरचे 187. तर बघा पुढची ट्रिप पण लागली आपल्याला. हायवेला सोडायचे 202 दाखवलेत 13 किलोमीटरचे. तर आता कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला, बघूया त्याचे किती भेटतात ते उबरवर. तर फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये आपण ट्रिप ड्रॉप केली आहे, आणि त्याचे आपल्याला 192 रुपये भेटलेत. तर आता इथनं बघा रिटर्न ट्रिप लागते का. आपल्याला बावधनवरून ट्रिप लागलेली गोरेगाव पार्कची, त्याचे आपल्याला 323 रुपये भेटलेत. आणि जितकं कस्टमरला ड्रॉप केलं त्याच बिल्डिंगमध्ये आपल्याला दुसरी ट्रिप भेटली आहे. पिंपळे गव्हाळला सोडायची आहे 17 किलोमीटरची 230 काहीतरी दाखवलेले. कस्टमरला पिकअप करूया आणि बघूयात. हा जी ट्रिप आपण कोरेगाव पाकडून घेतलेली पिंपरी सौदागरला ड्रॉप केली, त्याचे 220 रुपये आपल्याला भेटलेत. तेच पर किलोमीटर 11-12 रुपयांनी रेट भेटतो दुपारचा. आपल्याला पिंपरी सौदागरनं ट्रिप पडली आहे 1.5 किलोमीटर पिकअप आहे,
आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला ड्रॉप करायचं आहे. तर 223 रुपये काहीतरी दाखवलेले आहे ओलावर. तर आता कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघूया आपल्याला प्रॉपर टोटल किती किलोमीटरने पैसे भेटतात ते दुपारचे. पिंपळे सौदागरवरून आपण रेल्वे स्टेशनला ट्रिप ड्रॉप केली आहे आणि आपल्याला भेटले 223 रुपये. आता बघूयात पुढची ट्रिप कुठे लागते. पुढची ट्रिप भेटली आहे रेल्वे स्टेशनवरनं औंधगावला ड्रॉप करायची आहे. ड्रॉप करूया बघूया. आपल्याला 170 रुपये तर दाखवलेले, किलोमीटर आपण चेक नाही केलं. ड्रॉप केलं बघूया किती पर किलोमीटर भेटते. तर रेल्वे स्टेशन औंधगावला कस्टमरला सोडलं आहे. त्याचे आपल्याला 165 रुपीज दिलेत. तर हे पण पर किलोमीटर 10 रुपीजने आपल्याला भेटले राईड. बघा पुढची राईड कुठं भेटते. पुढची राईड लागली आपल्याला औंधवरनं पुणे सिटीतली काहीतरी रॅपिडोची राईड आहे. तर पिकअप करून ड्रॉप करूया कस्टमरला. पर किलोमीटर किती रुपयाने भेटते बघूया. ट्रिप आपण औंधगाववरून उचललेली नाना चौकमध्ये ड्रॉप केली. आपल्याला त्याचे 200 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, 12 किलोमीटरचे आपल्याला ट्रॅफिकमुळं 15 रुपयांनी भेटलेत. तर ठीक आहे, आता पुढची ट्रिप बघूया आपल्याला कुठं पडते आणि कशावरून पडते. तर आपल्याला ट्रिप लागली आहे आता. तर आपल्या घराजवळची लागली आहे चिंचवडची. तर आपण चालू आहे पिकअप करायला. पिकअप करून कस्टमरला ड्रॉप केला बघूया किती रुपये भेटतात. कस्टमरला आता आपण ड्रॉप केलं आहे चिंचवडला. आता चिंचवडला आलो तर आपण घरी जाऊया मग आणि आजची टोटल करूया. आणि ओव्हरऑल आपल्या 4 डेजच्या चॅलेंजमध्ये आपले टोटल किती कंप्लीट झालेत ते आता आपण बघूया. CNG प्लस डेली इन्कम कट होऊन आपल्याकडं किती उरलेत आणि आपला चॅलेंज कंप्लीट झाला आहे की नाही ते. लास्ट ट्रिपच्या आता आपल्याला 250 रुपये भेटलेत. तर चला आता जाऊया आणि चेक करूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घरी आणि आता वाजलेत 9:10. तर आपल्याला उरलेलं सगळं रिकवर करण्यासाठी तर आता दिवस आपल्या इथं समाप्त झाला आहे. आणि आता वाजलेत 9:11 म्हणून सगळी डिटेल मी शॉर्टमध्ये सांगतो, कारण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मला आपले 4 डेजची अर्निंग प्लस CNGचे कॉस्ट वगैरे सगळं काढून टोटल आपले किती बनलेत, आपलं चॅलेंज कंप्लीट झालं की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर ते आपल्याला मी पुढं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये प्रेझेंट करेल. सध्या त्याला आजची अर्निंग बघूया. आज आपण उबरवर केलेत 1791चं आणि रॅपिडोचे 2 राईड मारले त्याचे 369 झालेत आणि ओलावर 797चं झाले. तो ओव्हरऑल आपलं 10,000 इन 4 डेज. तर चॅलेंज कंप्लीट होतोय की नाही. टोटल अर्निंग आहे डे वाईज CNG मायनस करून. फर्स्ट डे आपण केले 2,924 रुपये. सेकंड डे आपण केलेत 1,462. थर्ड डे आपण केलेत 2,675 रुपये आणि फोर्थ डेला आपण केलेत 2,957 रुपये. तर टोटल आपली 4 डेजची अर्निंग झाली 10,018 रुपये.